श्रीरामपूर शहरामध्ये परवा आकाश दुबई याची निर्गुण हत्या झालेली आहे। आकाश दुबैया हा धर्माने हिंदू आहे आणि त्याला मारणारा हिंदू गुंड आहे। या हिंदू गुंडांना गेल्या 2-3 वर्षापासून काही आउटसाइडर एलिमेंट्स आहेत, त्यांनी मोठ्या प्रमाणावर राजकीय शक्ती दिली आणि नवा हिंदुत्वाचा प्रयोग करायचं ठरवलं या श्रीरामपूर शहरामध्ये। आणि त्याच्यातून एक हिंदुत्वाच्या नावाखाली एक मोठा भस्मासूर तयार झाला। या भस्मासुरापासून हिंदू समाजाचा सुरक्षित झालाय। मोठ्या प्रमाणावर हिंदू मुलींना पळून नेलं जातं, मोठ्या प्रमाणावर हिंदू मुलींवर बलात्कार केले जातात। या श्रीरामपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढली, मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे वाढले। या श्रीरामपूर शहरात कधी ड्रग्ज नव्हतं, तर ड्रग्जचा मोठ्या प्रमाणावर या श्रीरामपूर शहरात सुळसुळाट झाला। या श्रीरामपूर शहरात मेट्रोपिन इंजेक्शन्स, या श्रीरामपूर शहरामध्ये नशेचे इंजेक्शन्स मोठ्या प्रमाणावर विकली जातात। 10 कोटीचं ड्रग्ज पाटामध्ये सापडलं, याचा पुढे तपासच नाही ना काही। 2च लोक अटक झाले, पण ड्रग्ज कुणी आणलं, त्याचा ड्रग तयार करायचा जो कारखाना आहे तो MIDC मध्ये सुरू झाला, हा कुणाच्या आशीर्वादाने सुरू झाला, त्याला भांडवल कुणी लावलं, त्याचा तपास पुढे गेलाच नाही ना। अशा पद्धतीचं राजकीय पाठबळ या टोळ्यांना सातत्याने गेल्या 2-3 वर्षापासून मिळालं। आणि म्हणून साधा मोटरसायकलचा धक्का लागला तरी 5-25 पोरं येऊन त्या माणसाला मारतात आणि हिंदू समाजालाच मोठा त्रास झालेला आहे याचा। आज ग्रामीण भागातले लोक संध्याकाळी श्रीरामपूर शहरात यायला घाबरतात, दिवसा सुद्धा यायला घाबरतात। कुणाचा धक्का लागला तर मारलं जातं आणि त्यामुळं या हिंदू गुंडांपासून हिंदू समाज असुरक्षित झालेला आहे। या असुरक्षित हिंदू समाजाला या हिंदू गुंडापासून सुरक्षा मिळवून देण्याची गरज आहे आणि त्यासाठी खऱ्या अर्थाने हे आंदोलन आहे। नाही काय आहे का, समजा एखादा खून झाला, एक दिवस श्रीरामपूर बंद ठेवलं, विषय संपला, आरोपी अटक झाले, मुळापर्यंत औषध झालं पाहिजे, याचं समूळ उच्चाटन झालं पाहिजे या गुन्हेगारीचं। यासाठी पोलीस थातुरमातुर कारवाई करतात आणि श्रीरामपूरला पोलीस स्टेशन अस्तित्वातच नाहीये। मग एका मुलीला पकडून पळून नेलं होतं, ते आणलं, त्यांनी जाणून दिलं गुंडांनी पोलीस स्टेशनला, तर पोलीस त्या मुलीला सांगतो की तू आता वयात नाहीये, 18 पूर्ण झाले का आपण तुझं लग्न त्या पोराबरोबर लावून देऊ, तो पोरगालाही चांगला आहे। हे पोलीस स्टेशन आहे का वधूवर सूचक केंद्र आहे? त्यामुळं या ठिकाणी पोलीसच गुन्हेगारांसाठी काम करू राहील। त्याच्यामुळे पोलीस स्टेशनचा स्टाफ बदलला पाहिजे, समूळ उच्चाटन झालं पाहिजे। यासाठी जे जे करावं लागेल ते सगळं प्रशासनाने केलं पाहिजे, म्हणून बेमुदत बंद आहे। परंतु या गुंडांना आश्रय जे राजकीय लोक देत आहेत, राजाश्रय आहेच ना, त्याच्याशिवाय या गोष्टी शक्यच नाही ना। पोलीस स्टेशन मधून गुन्हेगार सोडले जातात, पोलीस स्टेशन मध्ये आणून आरोपी सोडला जातो। श्रीरामपूरमध्ये 5-25 आरोपी, त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, 307चे 302चे, ते आरोपी मोकाट फिरतात। तडीपार आरोपी 63 आरोपी तडीपार आहेत, सगळे श्रीरामपूरमध्ये फिरू राहिले। काय चाललंय हे श्रीरामपूरमध्ये? आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम शेवटी आकाश दुबैयाची हत्या झाली। हिंमत किती वाढली का, जेवायला लेट दिलं म्हणून आकाश दुबैला मारून टाकलं, एवढी हिंमत वाढली आरोपींची। या दृष्टीनं या गुन्हेगारीचं समूळ उच्चाटन झालं पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी हे बेमुदत बंद या ठिकाणी ठेवलेलं आहे। नाही, संध्याकाळी बैठक ठेवलेली आहे सगळ्या श्रीरामपूरकरांच्या प्रमुख लोकांची, सर्वपक्षीय, त्या बैठकीत ठरवलं पोलिसांवरचा दबाव कमी झाला पाहिजे। पोलिसांना जे पोलिसिंग असतं, कोम्बिंग ऑपरेशन करणं, ज्याच्याबद्दल तक्रार येते ती तक्रार घरी नोंद करून घेणं, याचं स्वतंत्र मिळालं तर सगळं सोपं होऊन जाईल। परंतु पोलिसांना असं सांगितलं जातं की या संघटित गुन्हेगारांचे नाव घ्यायचे नाही, त्यांच्या नावाने FIR दाखल करायचं नाही, इथपर्यंत वरतून आदेश येतात। त्याच्यामुळे पोलिसांवरती मोठा दबाव असतो आणि या सगळ्या चुका पोलिसांच्या आहे आणि राज्य शासनात बसलेल्या काही नेते मंडळींचा दबाव या सर्वांवरती असल्यामुळं या सगळ्या घटना वाढत आहेत। कोणताही राजकीय पक्ष जरी सत्तेत आला त्यावेळेस काँग्रेसचं सरसकट वरपासून खालपर्यंत सरकार होतं, परंतु एक छोट्या गोष्टीची जेव्हा तक्रार झाली तेव्हा स्वर्गीय सचने साहेबांवर सुद्धा गुन्हा दाखल झाला होता। म्हणजे ते आमदार होते, शिर्डी संस्थानचे अध्यक्ष होते, परंतु कायदा त्यांच्यापेक्षाही मोठा होता आणि जो माणूस पोलीस स्टेशनला जात होता त्यावेळेस ते आमदारावर सुद्धा गुन्हा दाखल करत होते। इथपर्यंत कायद्याची मोकळीक आणि कायद्याला स्वतंत्र होतं। त्यावेळेस वरतून पोलिसांना फोन येत नव्हते, हे स्वतंत्र आज हिरावून गेलेलं आहे। पोलिसांना त्यांची
स्वतंत्र संपलेलं आहे ते स्वतंत्र दिलं तर 2 तासामध्ये सगळं काम होऊन जातं. त्याचा सर्व गावकरी मंडळांनी, सर्व पक्ष आणि सर्व संघटनेच्या लोकांनी मिळून जो आता गाव बंद करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्याच्यावरती आम्ही ठाम आहोत आणि आम्ही बुधवारी मोर्चाचं आयोजन करतोय. त्यासाठी परत प्रमुख काही माणसं बसून बारकाईंनी कसं नियोजन करता येईल आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त लोक कधी सहभागी होतील यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. नाही, लोकांचीच मागणी आहे, सगळी व्यापाऱ्यांचीच मागणी आहे. अनेक डॉक्टर लोकांना खंडणी मागितलेली आहे, अनेक व्यापाऱ्यांकडून पैसे घेतले गेलेले आहेत, त्यांना ब्लॅकमेल केलं गेलं आहे. त्याच्यामुळे व्यापाऱ्यांची आणि सर्व डॉक्टर असतील, सगळ्या प्रोफेशनलचे सगळे लोक असतील, त्या सर्वांची मागणी आहे. त्याच्यामुळे त्यांनी सुद्धा उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे. आम्ही कुणावरती बळजबरी केलेली नाही. आमची अपेक्षा आहे की त्यांच्यावरती मोक्याची कारवाई झाली पाहिजे. काल जरी SP साहेबांनी लिहून दिला असला तरी अजूनही तो काही गुन्हा दाखल झालेला नाही किंवा त्याचा प्रस्ताव गेलेला नाही. तो गेला तर आम्ही थांबायला तयार आहे. ते कशामुळे घडलं त्याची पार्श्वभूमी 4-5 वर्षापासूनची आहे की या संघटित गुन्हेगारांना वरतून एवढं हवं आहे की ते लोकांना सांगतात की तुम्ही कोणीच आमचं वाकडं करू शकत नाही. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्यांच्या नावाने फिर्याद घेतली जात नाही. पोलीसच सांगतात कशाला या भानगडीत पडतात. पोलीस त्यांचे 40% पोलीस त्यांची खबरी म्हणून काम करतात आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य माणसाला पोलिसांचा आधार वाटत नाही. तेव्हा लोक पोलीस स्टेशन जात नाही. आकाश दुबैया यांचा निर्गुण खून झाला. मागच्या 1 महिन्यापासून जर आपण पाहिलं तर जवळपास 2 खून झालेले आहेत श्रीरामपूरमध्ये आणि 5-6 ठिकाणी हाफ मर्डरचे केसेस झालेले आहेत आणि हे वारंवार सातत्याने होते. गोळीबार तर हा रोजचा झालेला आहे. छोटे मोठे हल्ले रोजचे होत आहेत. परंतु प्रशासनाने याच्याकडे मागच्या 3-4 वर्षापासून सारखं दुर्लक्ष केल्यामुळं हा सगळा गोंधळ तयार झालेला आहे आणि या गोंधळातून शेवटी श्रीरामपूरकर हा त्यांचा संयमाचा बांध तुटलेला आहे. सगळे श्रीरामपूरकर आणि सगळ्या पक्षाचे जोडे बाजूला ठेवून सर्व पक्षी आम्ही सगळेजण एकत्रित आलो आहोत. व्यापारी एकत्रित आलेले आहेत. श्रीरामपूरची आम जनता रस्त्यावरती आलेली आहे आणि आमची आता फक्त एकच मागणी की या गुंडांचा बंदोबस्त करा, या गुंडांना कुठेतरी थांबवा. आणि श्रीरामपूरची जनता आता श्रीरामपूरमध्ये राहायचं का नाही हे ठरवायला लागली. श्रीरामपूर शहर सोडून जायची वेळ आली आहे. त्यामुळं एकतर यांना इथं राहू द्या, नाहीतर आम्ही बाहेर जातो, म्हणजे अशातला एक प्रकार झालेला आहे. परंतु आम्हाला खात्री आहे की आज ज्या पद्धतीने हिंदुत्वाच्या नावाखाली ह्यांनी जो हौदाच घातला होता याला सरकार कुठेतरी पायबंद घालेल, याला कुठेतरी थांबवेल याची आता आम्हाला खात्री वाटायला लागलेली आहे. आमचं प्रशासनाला आणि शासनाला विनंती आहे की यांच्यावरती मोक्काची कारवाई दाखल या सर्व टोळीवरती पूर्ण खालपासून ते वरपर्यंत यांच्या सगळ्यांच्याच वरती मोक्काची कारवाई झाली पाहिजेत. यांची तडीपारी झाली पाहिजेत आणि आकाश बेग आणि इतर काही जे गुन्हे असतील याच्यामध्ये यांना जन्मठेप ते फाशी शिक्षा झाली पाहिजे. यापुढे आपली काय भूमिका आहे, म्हणजे आपण काय या ठिकाणी सर्वांनी मिळून आज संध्याकाळी 5 वाजता आमची मीटिंग आहे. त्यानंतर बुधवारी 11 वाजता सकाळी मोर्चा निघणार आहे श्रीरामपूरमधून. पूर्ण तालुक्यातून या ठिकाणी लोक येणार आहेत. कारण आता प्रत्येक गावामध्ये यांचा त्रास झालेला आहे. श्रीरामपूर शहरातच नाही, रामपूरसारखं एक छोटं गाव आहे त्या ठिकाणी वाळू उचलून नाही दिले म्हणून त्या लोकांना इथं आले की श्रीरामपूरमध्ये मारलेलं आहे. त्यांनी विचारून कुठला आहे, रामपूरचा आहे का, लगेच मारलेलं आहे. जर असं झालं असेल तर प्रत्येकाला यांचा त्रास झालेला आहे. त्यामुळे पूर्ण तालुक्यातून या ठिकाणी लोक जमा होणार आहेत. एक मोठा मोर्चाचं नियोजन बुधवारी सर्वपक्षीय, सर्वधर्मीय आणि सर्व आम श्रीरामपूरकरांच्या वतीनं मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. आणि त्यानंतर प्रशासनाला निर्वाणीचा इशारा देऊन आम्ही निवेदन देणार आहोत आणि त्यानंतर बंद आम्ही संपवणार आहोत. हा बंद काल चालू झालेला आहे. श्रीरामपूरकरच्या सर्व लोकांचा आम्ही शतशः धन्यवाद देतो, कारण त्यांनी जर ही हिंमत नसती दाखवली तर हा बंद झाला नसता. त्यामुळे हा बेमुदत बंद हा बुधवारपर्यंत चालणार आहे. उद्याही हा बंद असणार आहे. बुधवारी मोर्चानंतर हा बंद आम्ही संपवणार आहोत. खऱ्या अर्थाने श्रीरामपूर हे सगळं नवीन आहे. सगळे जाती धर्माचे लोक या ठिकाणी आहे, असं काही नाही, सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी. आणि अशा बाबतीमध्ये जर घडत असेल तर अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे आणि म्हणून पुढील सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजे. यासाठी आम्ही राज्याचे मुख्यमंत्री असेल, पालकमंत्री असेल किंवा आमचे विरोधी शिवसेनेचे नेते असतील, एकनाथरावजी शिंदेसाहेब, या सर्व लोकांना आम्ही भेटून या श्रीरामपूर शहरामध्ये शांतता कशी लाभेल अशा दृष्टीने प्रशासनाला त्यांना आदेश द्यायला आलो आम्ही. मध्ये ही जी हत्या झाली ही अत्यंत दुर्दैवी आणि वाईट स्वरूपाची आहे. मी बऱ्याच दिवसापासून बघतो हे श्रीरामपुरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था पूर्ण बिघडलेली आहे. याला कारणीभूत राजकीय लोकांनी ह्या गुंडांना पाठीशी घातल्यामुळे हे प्रशासनावर दबाव आणून ह्या गुंडांना साथ देतात. ह्या गुंडगिरी पूर्ण बंद झाली पाहिजे आणि महिला, स्त्रिया, संत, महंत, धर्म हा सुरक्षित राहिला पाहिजे. याच्यासाठी हे आंदोलन कायम चालू राहील.
माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा गृहमंत्री यांनी प्रत्यक्षात येऊन याचा बंदोबस्त केल्याशिवाय हे आंदोलन बंद होणार नाही आणि सर्व समाज संघटित होऊन याला तोड देईल। जोपर्यंत सर्व गुंड यांचा बंदोबस्त होत नाही तोपर्यंत तमाम जनता या आंदोलनामध्ये सहभागी होऊन याचा पूर्ण बंदोबस्त करण्याचा प्रयत्न करेल।